कुठलीही कलाकृती पडद्यावर उतरण्या अगोदर ती कलाकृती डिरेक्टर किंवा एकूणच जी टीम आहे त्यांच्या डोक्यावर उतरते आणि म्हणूनच असं जे घवघवीत यश एखाद्या चित्रपटाला मिळतं त्याचं खरं कारण त्या टीमकडे जातं। आणि ही एकूणच खोड्याची टीम ज्या खोड्याचं आत्ता सगळीकडे चर्चा होतीये आणि एकूणच त्यांनी केलेलं सगळं काम जे आहे त्यांना काय काय याच्यामध्ये खोडे आलेत ह्या एकूणच सगळ्या विषयांवरती टीम माझ्याशी बोलतेय। माझ्यासोबत ह्या चित्रपटाचे डिरेक्टर आहेत। मला सांगा हा चित्रपट कसा सुचला आणि आज जे यश मिळालंय इथपर्यंत पोहोचण्यासाठीचं काय काय अगदी थोडक्यात सांगायचं। नमस्कार। चित्रपट सुचण्याचं कारण खरं वेगळं होतं। वेगळं म्हणजे की मी जो भवताला आहे बरेच प्रश्न मला नेहमी पडतात की अशा गोष्टी का घडतात आपल्याकडे। जसं की स्थलांतर हा एक मुद्दा आहे की नेहमीच आत्तापर्यंत लोकांना स्थलांतर का करावं लागतं, बरं ते खेड्यातल्याच लोकांना का स्थलांतरित व्हावं लागतं हा मला प्रश्न पडला आणि मला वाटलं की हा खूप मोठा प्रश्न आहे। म्हणजे केवळ महाराष्ट्र किंवा भारतापुरता मर्यादित नाही तर हा जगभरचा प्रश्न आहे आणि म्हणून मी काय व्यापक अर्थाने त्याकडे पाहिलं आणि मला वाटलं की ह्यावरतीच सिनेमा करावा आणि मग मी त्यावरती सिनेमा केला। आज ह्या चित्रपटाने जे यश मिळवलंय याविषयी काय सांगाल की पुण्यातलं आपण समजू शकतो की जो फिल्म फेस्टिवल होता तिथलं यश आणि एकूणच राष्ट्रीय पुरस्कार इथपर्यंतचा तुमचा प्रवास तो मला सांगा। इथपर्यंतचा प्रवास खरं तर खोडाचं जसं नाव आहे तसंच आमच्या प्रवासामध्ये अनेक खोडा होता तर पण आमची टीम सगळी चांगली होती आणि ते सगळ्यांनी त्या अडचणीवरती मात करून आम्ही इथपर्यंत पोहोचलो। तर सगळी पहिल्यांदा जो प्रश्न होता सगळ्यात मोठा की म्हणजे कुठल्याही डिरेक्टरला एक सगळ्यात मोठी अडचण असते ते म्हणजे निर्माता मिळणे, तर ती मला अडचण होती आणि मला काही कोणी निर्माता म्हणून कोणी मिळालं नाही आणि ती साधी गोष्ट होती की कारण माझ्यासारख्या एखाद्या तरुण आणि अननुभवी माणसावर काय इतका कोणी पैसा लावेल, विश्वास का ठेवेल। त्यामुळं आणि त्याच्यामागे काही आर्थिक गणित असतात। अर्थात सिनेमा बनवणे म्हणजे काही कोणी भावना किंवा इमोशनल होऊन कोणी बनवत नाही तर त्याच्यामागे काही आर्थिक गणित असतात। तर त्यामुळं ते साहजिक होतं की त्यांनी पैसा नाही लावला पण त्यांना स्क्रिप्ट आवडत होती। सगळ्या ज्या लोकांना मी भेटलो त्यांना स्क्रिप्ट भयंकर आवडायची पण त्यांचं काहींचं म्हणणं होतं की डिरेक्टर म्हणून आपण दुसरं कोणीतरी घेऊ आणि मग मला वाटत होतं की नाही माझी कथा जी आहे माझी जी स्टोरी आहे ती मीच सांगणार आणि माझा आत्मविश्वास अजून वाढत होता त्यातून कारण की त्यांना ज्या पद्धतीने स्क्रिप्ट आवडत होती त्यामुळे मला वाटत होतं की स्क्रिप्ट भयंकर चांगली आहे। त्यामुळं माझा आत्मविश्वास वाढत होता आणि मग मी ठरवलं की नाही मी निर्माता म्हणून पण मीच काम करेन आता आणि मग मी निर्माता म्हणून स्वतःच काम करायचं ठरवलं आणि आमची जी जमीन होती ती जमीन विकली आणि सिनेमा सुरू केला। तर त्यात बऱ्याच अडचणी आल्या। त्यानंतर काही मित्र पुढे आले, त्यात चंद्रकांत राऊत म्हणून एक मित्र आहे तो सहनिर्माता म्हणून पुढे आला। त्यानंतर ते सगळं प्रक्रिया झाली पूर्ण आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पण आमच्या त्यानंतर असं वाटत होतं की सिनेमा रिलीज कधी होतोय कारण सगळ्या लोकांचा एक मोठा प्रश्न असायचा आम्हाला सगळ्या प्रेक्षकांचा की कधी बघायला मिळतो कारण तोपर्यंत त्याला बरेच पुरस्कार मिळाले होते, सगळीकडे चर्चा होत होती पण कलाकृतीचं खरं यश कधी असतं की ठीक आहे पुरस्कार मिळतात सगळीकडे गवगवा होतो नाव होतं पण खरं कलाकाराचं एक ते महत्त्वाचं असतं की लोकांपर्यंत आपली कलाकृती पोहोचल्यानंतर त्याच्या काय प्रतिक्रिया असतात त्यानंतर ते सर्कल सगळं पूर्ण होतं आणि आमच्या दृष्टीनं की हे खूप महत्त्वाचं होतं की ही कलाकृती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे पण तो सगळ्यात मोठा अडचण आम्हाला ती होती की कधी पोहोचेल आणि कधी रिलीज होईल कारण म्हणजे माझ्याकडे तर काही पैसे उरले नव्हते निर्माता म्हणून मी पूर्ण मोकळा होतो। त्यानंतर मग माझे मित्र जे आहेत चंद्रशेखर मोरे हे प्रेझेंटर म्हणून पुढे आले आणि त्यांनी मग सगळीकडं ती रिलीज करण्याची जबाबदारी उचलली आणि मग त्यानंतर तुम्ही पाहताच की आज जे घवघवीत यश मिळतं आहे तर हे सगळ्या टीमचं योगदान आहे, त्यात माझ्या कुटुंबाचं मोठं योगदान आहे की जे भक्कमपणे ते माझ्या पाठीमागे उभे राहिले। तर ह्या सगळ्या प्रयत्नातून आम्ही आता एक चांगल्या इंडस्ट्रीमध्ये एक चांगलं दमदार पाऊल टाकले असं म्हणायला हरकत नाही। पण ह्या एका चित्रपटामुळे तुमचं आता प्रेक्षकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याही उंचवल्या आहेत। एकूणच काय याच्यानंतरचं तुमचं प्रोजेक्ट असणार आहे, कुठल्या विषयावर तुम्ही आत्ता काम करताय का? मी आता 2-3 विषयावरती काम करतोय। मी विषय अर्थात मी सांगणार नाही आत्ताच कारण ते काही गुपित आहे पण नक्कीच खूप आपला जो भवताला आहे म्हणजे अवतीभोवतीच्या ज्या गोष्टी आहेत ह्या नेहमी मला प्रश्न पडतात मला की आजच्या काळात हे का घडतंय किंवा मी प्रत्येक तरुणाची स्वप्न बदलली आहेत, गावाकडच्या तरुणाची स्वप्न बदलली, त्यांच्या नोकरीच्या काही मागण्या आहेत किंवा ह्या आहेत तर हे सगळ्या गोष्टी बदलल्यात आता म्हणजे तसं खेडं काय आता पहिल्यासारखं खेडं राहिलं नाही म्हणजे शहर आणि ग्रामीण भाग हा फार बदलला आहे म्हणजे ते जवळजवळ सारखा झाला आहे। तर ह्या लोकांची स्वप्न फार वेगळी आहेत आता, यांनाही वेगळी स्वप्न पडायला लागल्यात आणि त्यांची स्वप्न मला पडद्यावर चित्रायची आहेत आता
तर सगळ्यांसाठी आमच्या सगळ्या लाईव्ह पुण्याच्या टीमकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुढे वळते मी. एकूणच चित्रपट, मराठी चित्रपट म्हटले की बघ थोडासा नाजूक साजूक किंवा चांगला देखणा असा एखादा नायक घेतला, एखादी लव्ह स्टोरी तयार केली की मराठी चित्रपट झाला. आत्ता थोडं हे समीकरण बदलायला लागली आहे आणि खोडाने तर हे सगळीच समीकरणं बदलून टाकली असं आपल्याला पडद्यावरती बघायला मिळतं. एक रांगडा आणि अगदीच गावातलं लूक आणि एकूणच सगळी त्याची भाषा, त्याचं वागणं, ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला भुरळ पाडतात पडद्यावरती. तो म्हणजे भाऊसाहेब शिंदे. मला सांग कशी तुला ही भूमिका मिळाली आणि तू काय केलंस यासाठी? खरं तर या सिनेमासाठी मी भाऊरावला असिस्ट करत होतो आणि आम्ही जे वेगवेगळ्या ठिकाणी ऑडिशन घेत होतो, नगरला, पुण्याला, कोल्हापूरला, की जो नायक पाहिजे होता. सगळं ऑडिशन झालं होतं, सगळ्यांचं कास्टिंग झालं होतं, पण नायिका वाचून गुंतलं होतं, काही नायक मिळत नव्हता. जो रांगडे बाज असलेला, पहिलवानी बांध्याचा असा मुलगा पाहिजे होता. तर मग त्याच्यासाठी तो काय कुठं मिळाला नाही म्हणून भाऊराव म्हणला की त्यावेळेस माझं वजन 64 किलो होतं. हां, तर भाऊराव म्हणला तू जर 75 किलो जर वजन केलं तर कदाचित हा रोल तू करू शकतो, हा मिळू शकतो. अरे म्हणलं ठीक आहे, प्रयत्न तर करूयात. पण मला 1.5 महिना आपल्याकडं, पण मी म्हणलं प्रयत्न करून, आणि मला बी बरं वाटलं, आनंद झाला असा रोल म्हणजे. आणि आणि त्या ज्या कॅरेक्टरविषयीच्या ज्या बारीक सारीक खुबी होत्या त्या मी स्क्रिप्टमध्ये आधी इन्व्हॉल्व होते, त्याच्यामुळे मला माहिती होते खरंच ते कॅरेक्टर काय आहे, याची काय मजा आहे. तर म्हणलं 1.5 महिन्यात मी प्रयत्न करतो, आणि 1.5 महिन्यात मी 77 किलो वजन केलं. आणि या सिनेमाला एक नवीन हिरो मिळाला, सगळ्यांच्या जीवात जीव आला आणि सिनेमाला काम सुरू झालं. अशा पद्धतीने चित्रपटाला हिरो मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे, पण ह्या सगळ्यांसाठी म्हणजे आत्ताचा राष्ट्रीय पुरस्कार मिळेपर्यंतचा जो प्रवास आहे, एकूणच सगळ्या टीमला आपण याचं श्रेय देतो. आणि त्यात बघितलं असेल की भाऊसाहेबने आपलं वजन एका महिन्यामध्ये वाढवलं, आणि हिरो जसा महत्त्वाचा आहे ह्या चित्रपटातला, त्याहीपेक्षा सगळ्यात जबरदस्त अशी भूमिका या चित्रपटात ज्यांनी केली आहे ते नगरकर माझ्यासोबत आहे. का खोडा जेव्हा आपण बघतो तेव्हा त्यातल्या व्हिलनला पडद्यावरती बघताना आपल्याही तळपायाची आग जी म्हणतो मस्तकापर्यंत जाणं, तसं काहीसं फिलिंग होतं. आणि हे फिलिंग ज्यांनी करून दिलं प्रेक्षकांना ते म्हणजे नगरकर. मला सांगा कशी तुम्ही ही भूमिका साकारली आणि काय करायला लागलं? मुळात हे कॅरेक्टर जे होतं ना ते भाऊसाहेबनी खूप सुंदर लिहिलं होतं. त्याला कुठं अपडाऊन म्हणजे हिरो वरचढ होतोय किंवा विलन वरचढ होतं असं नव्हतं, ते समांतर होतं, ते जे पाहिजे होतं तसं होतं. आणि मी माझं काय आहे की मी आता बाबा मला की विलनची भूमिका मिळते म्हणून मी आता उठतो आणि निरीक्षण करायला सुरू, असं नाही. मी प्रत्येक वेळेस माझं ऑब्झर्वेशन चालू असतं, आणि त्या वेळेस म्हणजे जो सिनेमातला अशोकराव जो आहे तो मुळात लिखाणात तसा होता, आणि तसे मी काही लोक पण पाहिलेले होते. मग भाऊसाहेबला आमचं डिस्कशन व्हायचं की भाऊ मी असं करू का, भाऊ तसं करू का, तर नाही हे नको हे नको ते नको, मग असं करूयात. पण मुळात काय होतं ना, कॅरेक्टरसाठी सुद्धा भाऊ क्लिअर होता. मग त्याच्यामुळं एक डिरेक्टर जेव्हा ओके असतो त्यावेळेस कुठलाही ॲक्टर त्याच्याबरोबर काम करायला समाधानी होतं, मजा येते त्याच्याबरोबर. अशा म्हणजे काही गोष्टीतून तो विलन पुढे आला. एकूणच तुमचा हा रोल बघता, हा चित्रपट बघता, काय आहे पुढचं तुमचं प्रोजेक्ट? ह्या असल्याच निगेटिव्ह भूमिका करणार आहात काय? सध्या तरी निगेटिव्ह भूमिका ऑफर होतील. आता एक ह्याच्यानंतर माझी मुंबई टाईम नावाची एक फिल्म येते आणखीन, त्यात सुद्धा मी निगेटिव्ह रोल केला, पण तो थोडासा साऊथ कडचा आहे की शेट्टी गँग मधला आहे. ती मुंबई गँग वॉरवर ती फिल्म आहे. आणि ह्याच्या आधी मी कॉमेडी अगदी चंपक भूमिका पण केलेल्या आहेत. आणि असं काही नाही आहे की मला त्यात एकच रोल करायचं, एक टाईपचं करायचं. मला एक इंडस्ट्रीमध्ये एक संपूर्ण ॲक्टर जो असतो ना तसा यायचं आहे.